हॅलो फ्रेंड्स, मी अनुराधा. माझ्या फूड लवर्स चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी आणि चटपटीत अशी मसाला शेंगदाण्यांची रेसिपी. तर हे मसाला शेंगदाणे आपण ॲज अ स्नॅक्स म्हणून वापरू शकतो किंवा बाकी स्नॅक्समध्ये वापरू शकतो. चला तर मग बघूया. इथे आपण 1 कप शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे थंड देखील झालेले आहेत आपले. तर आता आपल्याला हे शेंगदाणे अशा प्रकारे सोलून घ्यायचे आहेत आणि याच्या पाकळ्या बनवून घ्यायच्यात. हे सर्व शेंगदाणे आपण सोलून घेणार आहोत. तर इथे हे सर्व शेंगदाणे आपण सोलून घेतलेले आहेत. आता गॅसवरती आपण कढई गरम करायला ठेवली आहे. या कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचंय. एक अर्धा चमचा आपण तेल घालणार आहोत त्याच्यामध्ये. आणि हे सर्व शेंगदाणे या तेलामध्ये एकदा 1-2 मिनिट खरपूस भाजून घेणार आहोत. गॅस अगदी मीडियम ठेवायचा आपल्याला. तर इथे हे शेंगदाणे आपण 1-2 ते 3 मिनिट मंद गॅसवर तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळदी पावडर घालून घेणार आहोत. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये आता अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचंय. इथे आपण अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. याला गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे. यामध्ये आपण अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत. तुम्ही काळी मिरची पावडर देखील इथे वापरू शकता. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये चाट मसाला घालायचा आहे. आपण यामध्ये 1/4 टेबलस्पून चाट मसाला घालून घेणार आहोत. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅस बंद करायचा आहे. तर अशा प्रकारे इथे हे मसाला शेंगदाणे तयार झालेले आहेत. हे मसाला शेंगदाणे तुम्ही स्नॅक्स सोबत खाऊ शकता किंवा असेच देखील लिंबू पिळून खाऊ शकता. त्याचबरोबर हे मसाला शेंगदाणे आहेत ते तुम्ही दाबेलीमध्ये किंवा भेळमध्ये देखील वापरू शकता. ही अगदी झटपट होणारी डिश आहे. तर माझी ही जर मसाला शेंगदाण्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि त्याचबरोबर कमेंट करा. जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.